गोदावरीचं स्नान करून येत असताना गावातील काही खोडकर लोकांनी विचार केला, हे नाथ बाबा आहेत ना, यांना पण काय करू तर राग आणा. काय आणायचा? राग आणवायचा. कारण संत एकनाथ महाराज कसे होते तर शांती ब्रह्म होते, त्यांना कधीही राग येत नव्हता. म्हणून त्या गावातील लोकांनी विचार केला, अरे यांना आपण काय करू, राग आणू. मग आता गावातील लोक म्हणलं, हे काम करणार कोण? त्यावेळेस त्या गावकऱ्यांनी एक यवनाला बोलवलं. कोण? यवन. त्या यवनाला सांगितलं, तू पान खायचं आणि नाथबाबांच्या अंगावर थुंकायचं. सांगितल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे संत एकनाथ महाराज गोदावरीचं स्नान करू येत असताना तो यवन त्यांच्या अंगावर पान खाऊन थुंकलं. आता थुंकल्यानंतर नाथबाबांनी बघितलं नाही की कोण थुंकलंय, ते गेले गोदावरीचं स्नान करून आले. एवढंही करून ते यवन थांबला नाही, परत थुंकला. तो नाथ महाराज पुन्हा स्नान करून आले. असं करता 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 108 वेळा तो यवन त्यांच्या अंगावर थुंकला. मग आता मला सांगा, 108 वेळा यवन थुंकला म्हणजे नाथबाबांचं किती वेळा स्नान झालं? 108 वेळा, बरोबर. मग त्या नाथबाबाने एकदाही वर बघितलं नाही की आपल्या अंगावर कोण थुंकतंय. 108 वेळा थुंकल्यानंतर तो यवनच नाथ महाराजांना शरण आला. म्हणला, नाथ महाराज माफ करा, मला चुकलो मी. नाथ महाराज म्हणाले, रे तू कशाला क्षमा मागतो? माझं काहीतरी मागच्या जन्मीचं पाप शिल्लक असेल म्हणून तुझ्यामुळे आज मला 108 वेळा गोदावरीचं स्नान झालं. जितकी शांत स्वभावाचे संत होते